विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक पद मिळविणे की तालुक्याची आमदारकी मिळविणे यापैकी सोपे काय, याचे कोडे अनेकांना अजूनही सुटलेले नाही. अक्कलकोटच्या राजकारणात तर ते आणखी गहन आहे. अक्कलकोटमधून एकदा आमदारकी मिळवलेल्या स्वर्गीय सिद्धरामप्पा पाटील यांनी तब्बल 40 वर्षे तालुक्यातून जिल्हा बँकेचे संचालक पद भूषविले आहे. त्यानंतर त्यांचे चिरंजीव शिवानंद पाटील हे 2015 मध्ये संचालक झाले. आता अक्कलकोटमधील सोसायटी मतदारसंघातून आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या रूपाने पाटील परिवाराशिवाय नवा चेहरा डीसीसी मध्ये दिसण्याची शक्यता आहे. त्यामुळे या तालुक्यातील सहकाराचा वारसा तब्बल 48 वर्षांनी बदलत आहे. अक्कलकोट तालुक्याच्या सोसायटी मतदारसंघातून शिवलिंगप्पा केसूर यांनी 1965 ते 1977 या कालावधीत बँकेचे संचालक म्हणून काम पाहिले. केसूर यांना संचालक होता आले, मात्र आमदार होता आले नाही. त्यानंतर स्वर्गीय सिद्धरामप्पा पाटील यांनी 1978 ते 2015 या कालावधीत अक्कलकोट तालुक्यातून संचालक पद भूषविले. आमदार कोणीही असो, जिल्हा बँकेचे परमनंट संचालक म्हणून स्वर्गीय सिद्धरामप्पा पाटील यांची ओळख होती. आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी आमदारकीच्या पहिल्या टर्म मध्ये तालुक्याच्या सहकारात सुप्तपणे शिरकाव केला. त्यातूनच त्यांना दुधनी आणि अक्कलकोट बाजार समितीमध्ये यश मिळवण्यात मदत झाली. अक्कलकोट तालुक्यात 93 सोसायट्या असून त्यापैकी 89 सोसायट्या मतदानास पात्र ठरल्या आहेत. पाटील यांच्या गटातील बहुतांश कार्यकर्ते यापूर्वीच आमदार कल्याण शेट्टी यांच्याकडे दाखल झाल्याने तालुक्याच्या सहकारात त्यांचे एक हाती वर्चस्व आहे. आमदारकीच्या दुसऱ्या टर्म मध्ये कल्याण शेट्टी यांनी नव्या 40 सोसायट्यांची स्थापना केली आहे. सहकारातील ही मुहूर्तमेढ रवताना त्यांना डीसीसीचे माजी संचालक सुरेश हासापुरे यांचे सहकार्य लाभले. त्यामुळे माजी मंत्री सिद्धाराम मैत्रे आणि शिवानंद पाटील यांच्या गटाचे हासापुरे यांच्यावर विशेष लक्ष असल्याचे दिसते. या पार्श्वभूमीवर यंदा दक्षिण सोलापूरची ही निवडणूक चुरशीची ठरू शकते. यापूर्वी 2015 मध्ये जिल्हा बँकेची निवडणूक आणि विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक जवळपास एकाच वेळी झाली होती. त्यावेळी विधान परिषदेचे महायुतीचे उमेदवार प्रशांत परिचारक यांना विजयासाठी अक्कलकोटचा आशीर्वाद महत्वाचा होता. माजी मंत्री सिद्धाराम मैत्रे यांना डीसीसीचे संचालक पद हवे होते. त्यावेळी भाजप सोबत झालेल्या तडजोडीत स्वर्गीय सिद्धरामप्पा पाटील यांचे चिरंजीव शिवानंद पाटील हे सोसायटी मतदारसंघातून तर मैत्रे हे इतर मागासवर्गीय प्रतिनिधी म्हणून जिल्हा बँकेचे संचालक झाले. मात्र अवघ्या 2-2.5 वर्षात संचालक मंडळ बरखास्त झाल्याने या संचालक मंडळाला उल्लेखनीय काम करता आले नाही.